नमस्कार, मैं कशिश और स्वागत है आपका नेक्स्ट 9 लाइव में। महाराष्ट्र में विपक्ष के नेता अजित पवार ने मुख्यमंत्री एकनाथ और उप मुख्यमंत्री फडणवीस की सरकार के कैबिनेट विस्तार में देरी के लिए आलोचना की। पवार ने कहा कि इससे प्रशासन बुरी तरह पंगु बन चुका है और इसे बाढ़ प्रभावित क्षेत्रों में पीड़ितों के लिए राहत कार्य प्रभावित किया है। बाढ़ प्रभावित जिलों में 4 दिवसीय दौरे के बाद बातचीत करते हुए पवार ने कहा कि मराठवाड़ा, विदर्भ और राज्य के अन्य हिस्सों में भारी बारिश और बाढ़ से प्रभावित किसानों की दुर्दशा पर उनकी उपेक्षा करने के लिए शिवसेना से अलग हुए धड़े के नेता शिंदे और भारतीय जनता पार्टी के नेता फडणवीस की आलोचना की। उन्होंने बहुत सारे आरोप भी लगाए और कहते नजर आए कि मंत्रिमंडल में देरी के कारण नुकसान उठाना पड़ रहा है। पवार कहते हैं कि 2 सदस्यीय सरकार कैबिनेट हॉल में 43 के साथ अन्य मंत्रियों के विभागों को आवंटित किए बिना मैराथन बैठक कैसे कर सकती है। ये सवाल भी उन्होंने लगातार पूछे। तो चलिए यहाँ पर आपको अजित पवार का वो वीडियो दिखाते हैं जिसमें वो शिंदे और फडणवीस पर किस तरीके से तंज कसते नजर आए और खुद की शिवसेना और एमडीए के गठबंधन को सही ठहराते नजर आए। जीएसटी के बारे में अलग अलग स्टेट के जो जीएसटी काउंसिल रहती है उसमें सब फाइनेंस मिनिस्टर उसके मेंबर रहते हैं और चीफ रहते हैं सेंट्रल के फाइनेंस मिनिस्टर। तो उसमें मेजॉरिटी देश में स्टेट्स बीजेपी के पीछे है, बीजेपी के है, उनके ही है, उनके जो उनकी युति रहती है एनडीए की जो पार्टीज है उनके है। तो उसमें तो मेजॉरिटी के कारण वही डिसीजन लेते हैं। खाली कोरोना के वक्त हमारी जब मीटिंग होती थी वीसी पे होती थी जीएसटी काउंसिल की, तब कुछ समय के लिए जीएसटी समझो एम्बुलेंस के ऊपर, दवाइयों के ऊपर, ये हमने कम करने की मांग की थी और सबने ये मुद्दा उठाया, तो तब उन्होंने सुना था। लेकिन बाकी बारे में खाली कहने के लिए जीएसटी काउंसिल है, मेजॉरिटी उनके पास है, इसीलिए वो सबका सुनते हैं, लेकिन उनकी जो पॉलिसी फाइनल उनका डिसीजन होता है वही वो बताते हैं और खत्म करते हैं। हाँ, म्हणजे काय बोलायचं? मंत्रिमंडल का विस्तार 1 महीने होने के बाद भी नहीं हो रहा है। आप लगातार दौरा कर रहे हैं महाराष्ट्र की जो परिस्थिति है, आपको कैसा लगता है? और खासकर आप लेकर जाने वाले हैं मंत्री को? मैं लेटर लेके जाने वाला हूँ। ये विदर्भ, मराठवाड़ा और महाराष्ट्र के जिस एरिया में ज्यादा बरसात हुई और वहाँ बहुत लोगों का बाढ़ आने के बाद हमारे फार्मर्स का और वहाँ के मजदूर लोगों का बहुत बड़ा नुकसान हुआ है, गांव का बहुत बड़ा नुकसान है, उसके बारे में मैं जा रहा हूं। लेकिन मेरा ये खुद का कहना है कि 1 महीना हो रहा है, ये क्यों उन्होंने मंत्रिमंडल का विस्तार रोका है? तो शायद सुप्रीम कोर्ट में मैटर है, उसका भी कारण हो सकता है, मैं डेफिनेट नहीं बोल सकता, लेकिन हो सकता है। दूसरा, उनको उनके हाई कमांड की तरफ से ग्रीन सिग्नल जो आना चाहिए कि कितने लोग लेना चाहिए, कौन लेना चाहिए, कौन से डिपार्टमेंट किसके तरफ जाना चाहिए, उसके बारे में कुछ उसके कारण कुछ डिले हो रहा है क्या ये समझना मुश्किल है। लेकिन सब आप भी देख रहे हैं, मैं भी देख रहा हूं, पूरे महाराष्ट्र की जनता देख रही है, देश देख रहा है कि मंत्रिमंडल का विस्तार नहीं हो रहा। महाराष्ट्र में लाउड स्पीकर का जो नियम बनाया गया उसका उल्लंघन खुद मुख्यमंत्री कर रहे हैं। वो आप देख रहे हैं ना, 10 बजे के बाद वो तो स्पीच दे रहे हैं। मेरा इतना ही कहना है कि सीएम साहब, आप अभी मुख्यमंत्री हो, अगर ये जो कानून बनाया जाता है वो सबके लिए, उसका सबने उसके अमलबजावनी करनी चाहिए, सबके लिए है वो। लेकिन वैसा नहीं हो रहा है, वो गलत है। उनके तरफ तो जो ज्यादा ध्यान है लोगों का। जब हम चीफ मिनिस्टर, डिप्टी चीफ मिनिस्टर के नाते जब लोगों में काम करते हैं तो हमने तो ज्यादा से ज्यादा उसके ऊपर ध्यान देके नहीं, 10 बजकर
10 बजने के लिए 5 मिनट कम होते हुए ही बंद करना चाहिए, क्योंकि वहां पुलिस डिपार्टमेंट रहता है। पुलिस डिपार्टमेंट भी प्रॉब्लम में आता है कि क्या करने का। फिर पुलिस डिपार्टमेंट के ऑफिसर ने 10 बजे, 11 बजे, 12 बजे, 1 बजे इनका स्पीच चालू है, तो उनके घड़ी में 9:50 में 50 मिनट दिखाना चाहिए क्या? नहीं नहीं, मेरे घड़ी में 9:50 ही हुए। ऐसा नहीं है। ठीक है, आपको लगता है कि आपके ऊपर बहुत लोग खुश है, आप भी खुश है, लोग भी खुश है, ऐसा आपको लगता है तो खाली 10 बजे ये सब बंद करो लाउड स्पीकर। बाकी तो आप पूरी रात आपने काम चालू किया तो भी हमें कुछ उनके बारे में बोलने की जरूरत नहीं है। मैंने हास्यास्पद नहीं बताई, मैंने बताई इतने बड़े 2 लोगों की कैबिनेट चलती है महाराष्ट्र के लोगों का ये विषय लेने के लिए, ऐसा मैंने बताया। मेरे ख्याल से आज तक महाराष्ट्र 1960 में महाराष्ट्र की निर्मित हुई, पूरा विदर्भ मराठवाड़ा मिलके 1 मई को, तो तब से आज तक 2 की कैबिनेट कभी किसी ने नहीं देखी, लेकिन इनका बहुत अच्छा चल रहा है 2 की कैबिनेट। महाविकास आघाड़ी सरकार में जिस तरह से फूट पड़ी, पहले शिवसेना टारगेट हुई, 40 से ज्यादा वहां से विधायक चले गए। अब कांग्रेस के 8 विधायकों को भी नोटिस दी गई उनकी पार्टी के अंतर्गत, लेकिन ऐसा नहीं लगा कि महाविकास आघाड़ी में जिस तरह से विधायकों की दूरियां बनती जा रही है तो इसका कहीं ना कहीं असर अपोजिशन कमजोर होता हुआ नजर आ रहा, लगातार कांग्रेस पे बीजेपी के लोगों की नहीं नहीं, उनके पार्टी में अभी कांग्रेस पार्टी के अंदर जो भी है उसके बारे में क्या डिसीजन लेना है वो उनका अधिकार है, हम उसके बारे में बोल नहीं सकते। हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में पार्टी ने अगर हमारे विधायकों के बारे में कोई डिसीजन लिया तो वो पार्टी का अधिकार है, वो पूरा उनके हाथ में रहता ही है। क्रॉस वोटिंग खास करके एमएलसी चुनाव में जिस तरह से कांग्रेस के कई विधायकों ने की थी, क्या आपको नहीं लगता है कि ऐसे विधायकों को अभी महाविकास आघाड़ी में उन पे कार्रवाई होनी चाहिए? ये देखो, क्रॉस वोटिंग हुई है, ये आप कैसे देख सकते हैं कि क्रॉस वोटिंग हुई? हम जब जाते हैं अंदर वोट देने के लिए तो हम दिखा नहीं सकते, या हम शूटिंग नहीं कर सकते, या फोटो नहीं निकाल सकते, यह भी आपको पता है। राज्यसभा में हमने वोट देने के बाद हमें वहां जो भी हमारा प्रतिनिधि रहता है पार्टी का, उनको दिखाना पड़ता है और फिर हम वो पेटी में डाल देते हैं। तो वो तो सबने देखा है, कांग्रेस के विधायकों का वोट कांग्रेस के प्रतिनिधि ने देखा है, एनसीपी का हमारे प्रतिनिधि देखा है, बीजेपी शिवसेना, खाली इंडिपेंडेंट को वोट दिखाने का अधिकार नहीं था तो उन्होंने नहीं दिखाया। ईडी की कार्रवाई किस तरीके से हो रही है? संजय राउत पर हुई और आज अब किरीट सोमैया का एक पत्र फिर जारी हुआ है कि अब अनिल परब अगला टारगेट होंगे और उसके बाद उसके बारे में मुझे कुछ ज्यादा बोलने का नहीं, नो कमेंट्स। जे कुणी फोडलेलं असेल त्याच्यामध्ये आता म्हणावं सरकार तुमचंच आहे, पोलिसांना सांगा कुणी ऑफिस फोडलंय, कुणी चुकीचं केलंय, कायदा हातात कुणी घेतलाय, त्यांच्यावर ऍक्शन घ्या। अजून काय सांगू? महाविकास आघाडी सरकार हे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चांगलं काम केलं नाही असा ठपका या सरकारने ठेवला आहे की ज्याप्रमाणे महाविकास आघाडी अजिबात नाही, तसं नाही ठेवलं। ग्रामीण भागामध्ये त्याचं काम चांगलं झालं असं तुम्ही कारण नसताना गडबड करू नका। त्यांनी सांगितलं, मी स्वतः देवेंद्रजींचं स्टेटमेंट ऐकलं, त्या दोघांच्या मोठ्या बैठकीमध्ये त्यांनी त्याची चर्चा केली, आढावा घेतला आणि त्यामध्ये तुम्ही बघा ना, विचार करा ना, त्या कॅबिनेटमध्ये 45 चेअर्स असतात, 45 ते टेबल, त्याच्यात दोघं पूर्णपणे बाकीच्या सगळ्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, ही दोघं काय करतात त्याच्यावर त्यांच्यावर इतकं टेन्शन असतं त्या खाली खुर्च्यांचं। आपण चुकू नये बरं का, दोघं चुकू नये,
मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ग्रामीणमध्ये काम चाललेलं आहे, शहरी भागामध्ये काम चांगलं झालेलं नाही. आता ह्यामध्ये काम चांगलं झालेलं नाही तर जबाबदार कोण आहे? त्यावेळेसचं सरकार. त्यावेळेसच्या सरकारमध्ये शहरी भागात कोण काम करतं? नगरविकास खातं. मग नगरविकास खातं कुणाकडे? एकनाथराव शिंदेंच्याकडं. मग आता निर्णय कोण घेत आहेत? राज्याचे मुख्यमंत्री. आपणच बघा, आपल्याला पटतं काय? ते त्या खात्याचे मंत्री असताना तो आढावा घ्यायला पाहिजे होता. कदाचित त्यांना वाटलं असेल, त्यांनी मनात ठरवलं असेल 2.5 वर्षांनी मीच होणार आहे सीएम, इथं जरा 2.5 वर्ष कमी काम करून सीएम झाल्यावर जोरात तिथं काम करू, म्हणून त्यांनी तिथं ते मागं ठेवलं असेल. कुणीतरी एखादी विचार, मी प्रश्न संसदेच्या अधिवेशनामध्ये अशी आकडेवारी समोर आलेली आहे की आजपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांनी 22 कोटी विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे आणि केंद्र सरकारने 22 कोटी 8 लाख अर्ज केलेले आहेत आणि 7 लाख नोकऱ्या दिलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, तुम्ही एक विचार करा. सातत्याने ह्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही अच्छे दिन आने वाले, ज्यादा से ज्यादा नोकरियां उपलब्ध करने वाले हैं. तसं होतच नाही. 2 वर्ष कोरोनात गेले. आम्ही तेच सांगतोय की बेरोजगारी वाढतीये, बेकारी वाढतीये, हे तर आम्ही सातत्याने सांगतोय. बेरोजगारी वाढणं, बेकारी वाढणं, इन्व्हेस्टमेंट न होणं, लोकांना रोजगार न मिळणं, हे सगळं पॉलिसीमध्ये कुठंतरी कमतरता असण्याचीच गोष्ट आहे. हे अपयशच आहे ना. आता हे अपयशाची जबाबदारी कुणीतरी उचलली पाहिजे. जे जबाबदार असतील त्यांनी उचलावी. एवढे GR खरं तर निघू शकत नाही, कारण इतक्या फाईल्स राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सही मुळं तिथं थांबलेली आहेत. कारण आज मंत्रिमंडळात खातेवाटप झालेलंच नाहीये. खातेवाटप झालं नसल्यामुळं आम्ही आमच्या काळामध्ये काय केलेलं होतं, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते तेव्हा 7 लोकांचं मंत्रिमंडळ होतं, पण राष्ट्रवादीचे जे मंत्री होते त्यांची सगळी खाती भुजबळ साहेब आणि जयंतरावांकडे होती. एकनाथरावांच्याकडे आणि सुभाष देसाईंच्याकडे शिवसेनेची खाती होती आणि त्या काँग्रेसची खाती नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरातांकडे होती. त्यावेळेस आत्ताचे मुख्यमंत्री गृहमंत्री होते, तुम्हाला आठवत असेल. गृहमंत्री ते होते, कारण गृहमंत्री गृह खातं आणि नगरविकास खातं ह्या दोन्हीतलं कुठलं खातं राष्ट्रवादीला द्यायचं ते तोपर्यंत ठरलं नव्हतं. आणि मग सेकंडचा शपथविधी आमचा झाल्यानंतर त्यांनी गृह आम्हाला दिलं आणि नगरविकास त्यांच्याकडे ठेवलं, असं ते झालेलं होतं. त्याच्यामुळं हे जे काही GR वगैरे ते असतील ते निघण्याच्या करता आता खरं तर काही GR निघालेले आहेत. मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय ते घेतात त्याच्या संदर्भातले GR काढण्याच्या करता त्या दोघांना अडचण त्या ठिकाणी येत नाही, कारण तिथंच बसून फाईल आली की एकाने सही करायची की दुसऱ्याने सही करायची, त्याला वेळ लागत नाही. आणि तिथं CS असलं की CSनी, म्हणजे एकाच वेळेस 3 सह्या होतात. त्याच्यावर लवकर उरकलं पाहिजे, परंतु त्याची जी प्रकारची अंमलबजावणी व्हायला पाहिजे दुर्दैवाने ती होत नाही. म्हणूनच राज्यातला कारभार हा रखडलेला आहे. हे जे काही आम्ही ग्रामीण भागात जातोय तिथं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येईना की किती अडचणीमध्ये तो शेतकरी सापडलेला. अक्षरशः शेतकरी तिथं आत्महत्या करतात. मी त्या नांदेडमध्ये गेलो होतो, नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये. त्या माहूरमध्ये तिथं मला एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली विजय पूजाराम शेळके, वय वर्ष 42, पाचोंदा माहूर, जिल्हा नांदेड, या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर संकटामुळे आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्याची बायको आणि त्याचा लहान मूल म्हणजे तिच्या कडेवर होतं. ते बायको म्हणाली की माझा नवरा सारखा म्हणत होता की आता हे सगळं आपलं उद्ध्वस्त झालं, कसं आपलं कर्ज फिटणार, कसं आपल्याला आता कोण मदत करणार, या विवंचनेमध्ये त्यांनी आत्महत्या केली. मग मुख्यमंत्री महोदयांना हे दिसत नाही? हे मी उदाहरण खात दिलेलं. एवढ्यावरच नाही थांबलेलं, अशा खूप आत्महत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि झालेल्या आहेत.
पूरग्रस्त परिस्थिती झाल्यानंतर, पाऊस अतिशय पडल्यानंतर, आणि म्हणूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इकडं पहिल्यांदा लक्ष द्यावं. त्या आत्महत्या करत असणाऱ्या त्या शेतकऱ्याला आत्महत्यापासून परावृत्त करावं. त्यांचे संसार उघडे पडतायत, आया बहिणी त्या ठिकाणी विधवा होत आहेत, ह्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करावा. हे का विजय पुंजाराम शेळके, राहणार पाचुंदा, तालुका माहूर, अंदाजे वय 40 वर्ष, मृत्यू विष पिऊन त्याने मृत्यू त्याचा झाला सकाळी 11 वाजता 29 तारखेला. सख्या भावाच्या नावाने त्याची शेती आहे आणि तो शेती ती सख्या भावाची करत होता. म्हणजे काही काही वेळेस नाही का, म्हणजे एकत्र असेल तर त्या भावाच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने शेती असते, त्यांच्या नावाने नसते. त्याच्या वैयक्तिक नावाने शेती नव्हती, पण त्याच्या पत्नीने मला सांगितलं की आमच्या शेतामध्ये पीक पार सगळं उद्ध्वस्त झालं. कदाचित दिराची शेती म्हणजे त्यांची शेती म्हणजे भावाभावाची एकत्र असेल अशा पद्धतीनं झालं. म्हणून माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्री महोदय, आता 1 महिना झाला तुम्ही अधिवेशन पण बोलवत नाही. काल मी राहुल नार्वेकर साहेबांना, विधानसभेच्या अध्यक्षांना भेटलो. मला उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना भेटून साधारण तारखा कुठल्या तुम्हाला सोयीच्या वाटतात. आम्ही म्हटलं तुम्ही म्हणाल त्या तारखा आम्हाला सोयीच्या आहेत. आणि काल राहुलजींच्या बरोबर मला वाटतं लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती, तिथं हार घातल्यानंतर आम्ही दोघं बसलो होतो. तर आमची मागणी आहे विरोधी पक्षाची, मी तर त्या दिवशी पण केली, आज पण तुमच्या देखत करतोय की ताबडतोब तिथं पावसाळी अधिवेशन बोलवा. जुनं सरकार असतं तर 18 तारखेला झालं असतं. हे म्हणले आता आम्ही 25 तारखेला घेतो. 25 तारखेच्या नंतर काल 1 तारीख होती, काल की 1 तारखेला घेतील. आता काही म्हणतात 8 तारखेला घेतील. तारीख पे तारीख काहीच होईना. पावसाळी अधिवेशन पण होईना, मंत्रिमंडळाची विस्तारवाढ पण होईना आणि खातेवाटप पण होईना. आता एकनाथरावांच्या बरोबर गेलेल्या 40 लोकांनी विचार करा, बरं गेलेत नेमके 40च. आता काय म्हणावं त्यांना? त्या 40 लोकांनी विचार करावा की आता ह्यांचं एकट्याचं भागले आपल्याला वाऱ्यावर सोडलं का काय कुणास ठाऊक. आता हे म्हणल्यानंतर लगेच त्यांचे प्रवक्ते बोलायला लागतील, दादा असं बोलतात, दादा तसं बोलतात. पण दादा खरं बोलतात असं मला दीपक केसरकरांना सांगायचंय, आमचाच एकेकाळचा सहकारी. एक सवाल आपसे ये है कि आप बार-बार कह रहे हैं कैबिनेट एक्सपांशन नहीं हो रहा है. अगर कॉन्स्टिट्यूशन की बात करें तो कॉन्स्टिट्यूशन में भी लिखा है कि मिनिमम 12 मंत्रियों की कैबिनेट होनी चाहिए. तो ऐसे में अगर ये सरकार नहीं एक्सपांशन कर रही है तो क्या महाविकास आघाड़ी की तरफ से या फिर राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से गवर्नर को खत लिखा जाएगा, गवर्नर को मिलेगी या फिर कोई लीगल एक्शन लेगी? क्योंकि ये सरकार वैसे देखा जाए तो सो रही है, ऐसा ही समझ में आ रहा है. चलो, आज आपने एक मुझे मुद्दा दिया है. आज संध्याकाळी गव्हर्नर साहेबांची वेळ घ्या. सुनील आपण जाऊ, काही जण इथं असू, गव्हर्नर साहेबांना जाऊन भेट. माझे त्यांचे संबंध चांगले आहेत. नाही खरंच राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना सांगतो की गव्हर्नर साहेब आपणच आता काहीतरी याच्यात करा. नाही चेष्टा नाही. गव्हर्नर साहेबांची वेळ घ्या, माझ्या ऑफिसला सांगा संध्याकाळी 4, 5ची 6ची. ठीक आहे, थँक्यू.